आता आज जो आपला दुसरा सेशन होता पोस्ट काउन्सिलिंगचा, त्याच्यामध्ये आपण साधारण 1.5 तास आपण याच्यावर चर्चा करतोय. दोन्ही पण रिपोर्टचं इंटरव्ह्यू आणि DMIT रिपोर्ट या दोन्हीवर पण आपण चर्चा करून विश्लेषणात्मक आपण त्या काही बाबी बघितल्या. या सगळ्या बाबीतून आपण तिचं करिअरचा मार्ग शोधणार आहोत. त्यापैकी बऱ्यापैकी 70-80% तुम्हाला त्याचे ब्लू प्रिंट मिळाले. आपली मुलगी पुढे कुठे जाणार आहे, काय करणार आहे. तर त्याविषयी तुमचं मत काय आहे? एका मिनिटामध्ये तुम्ही सांगायचं. मॅडमने 1 मिनिटामध्ये सांगायचं आणि वेदिका 1 मिनिटात सांगेल. कसं आजचं हे सेशन कसं वाटलं? अभिप्राय द्यायचा. अ- अतिशय छान झालं सर. हम्म, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती कन्फ्युज होती, म्हणजे नेमकं तिला 10वी नंतर काय करायचं आहे किंवा हम्म, हम्म, कोणत्या साईडला जायला पाहिजे हम्म, किंवा वीक पॉइंट्स कुठले, हम्म, स्ट्रॉंग पॉइंट्स कुठले, हे तिला या सेशनमुळे समजले. हम्म, आणि त्यामुळे मला पण थोडासा अंदाज होता तुमच्या हम्म, बाजूला जरासा कल आहे असं जाणवत, हम्म, ती हम्म, मिळाली तुमच्या या सेशनमुळे. हम्म, आणि म्हणजे तिने जे डिझाईन किंवा आर्किटेक्ट वगैरे घेतलं किंवा लॉजिक हे तिला कमी आहे लॉजिकमध्ये, हे मला हम्म, तुमच्या सेशनमुळे मला समजलं. ह्या आधी हम्म, मला एवढं नव्हतं माहिती की हो तिला म्हणजे लक्षात यायचं मला की छोटे छोटे गणितातले काही गोष्टी तिला लवकर स्ट्राईक व्हायचं नाही. मला हम्म, ते समजायचं की अरे इथे लॉजिक वापरणं गरज आहे, पण ती लॉजिक वापरत नाहीये हे समजायचं. पण बरोबर. इतक्या प्रखरतेने मला ते कधी जाणवलं नव्हतं. ते तुमच्या आता सेशनमुळे मला लक्षात आलं की लॉजिकली थोडीशी वीक आहे ती. आणि बरोबर. बरोबर. इव्हन ना खेळात सुद्धा म्हणजे तिचं असायची, ती खेळणं वगैरे असायचं, प्रॅक्टिस असायची किंवा ते टाइम टेबल फॉलो करणं किंवा ते वेळच्या वेळी करणं, ह्या सगळ्या गोष्टी करायची ती. हम्म, पण ज्यावेळेस सक्सेस म्हणतात ना त्या सगळ्या गोष्टीतनं आउटपुट जो असतो, तो हम्म, आउटपुट मला तितकासा फारसा म्हणजे प्रॅक्टिस आणि ते आउटपुट हम्म. याच्यामध्ये थोडीशी तफावत जाणवायची मला. बरोबर. आणि बरोबर. असं कॉन्फिडन्स लेवल थोडंसं कमी. हम्म, त्यामुळं हे जे सेशन आहे अतिशय छान झालं. म्हणजे व्हिज्युअल सगळ्या गोष्टी लक्षात आल्या किंवा व्ह्यू जो आहे तो हम्म. क्लिअर झाला सगळा. की क्लिअर झालं. बरोबर. म्हणतात ना, पाणी एकदा खेळ असलं की लगेच तळ आपल्याला लगेच दिसतो, तसं दिसतो, झालं. दिसतो. क्लीन झालं व्यवस्थित. हा. आणि एक एक थोडस चांगली गोष्ट झाली. हा. हा. बोला. की मार्गक्रमण करायला आपण आता फोकस झालो त्याच्यावरती, की हे करायचंय आता हे आपल्याला, दिशा कळाली कुठे जायचं ते. हे समजलं. बरोबर. 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 हा. ठीक आहे. आता एक चांगलं झालं की काही मुलांचं विरुद्ध पण निघतं कधी कधी. आता हिचं कसं तुम्हाला दिसणाऱ्या गोष्टी ज्या दररोजच्या आहेत त्या पण सारख्याच वाटल्या आणि या रिपोर्ट मधून पण तेच आलं. आणि तिच्या हा. व्यक्तिमत्वाची जी का मुलाखत आपण घेतली त्यातून पण त्याच गोष्टी आल्या. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टीमुळे व्हेरीफाय झालं की आपल्याला काय करायचंय ते. हे महत्वाचं आहे. कारण काही गोष्टींचे हा. काही मुलांचे गुण दिसतच नाहीत पालकांना, पण ते इनबॉर्न टॅलेंट मध्ये असतात. हा. पण हिचे काही हा. गुण तुम्हाला दिसत होते आणि त्याला शिक्कामोर्तब हा. झालं रिपोर्टमुळं. त्यामुळे तुम्हाला बिनधास्तपणे रिपोर्ट जायला म्हणून हो. हरकत नाही. आणि त्या दृष्टीने पुढे हा. मार्गक्रमण केलं तर यश नक्कीच. कारण तिचं व्यक्तिमत्वच ईगल आहे. त्यामुळे मोठमोठी ध्येय ती अचूक साधणार आहे. त्यामुळे तिला त्या दिशेवरून तिला जायला काही हरकत नाही. ओके. धन्यवाद. सरांना काय बोलायचं? धन्यवाद. सरांना काय काही बोलायचंय बोलणार. का? ऍक्च्युली सर्व फोन करून बोलतो मी बर सरांशी. बर बर बर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक. ठीक आहे, ओके ठीक आहे, ओके. चालतंय. हा. ओके, ओके. ओके सर. करूया, थांबूया आता आपण. माझ्यासाठी हा. उत्तम असं मार्गदर्शन मिळालं सर. ओके, ओके. धन्यवाद, धन्यवाद. ठीक आहे. तुम्हाला जसं पाहिजे आणि तसं मिळालं इतकं ना. हा. हो, हा. हो. एवढं म्हणजे डिटेलमध्ये कुणी एवढं एक्सप्लेन करणं म्हणा किंवा एवढे डिटेल रिपोर्ट वगैरे
बरोबर मिळतातच बरोबर असं काही नाहीये. बरोबर बरोबर साधारण बरोबर. नुसती बोललं जातं, पण हा एवढं हा. डिटेलमध्ये पहिल्यांदाच मी अनुभवलं या गोष्टी. ओके ओके ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके, थँक्यू. थांबूया आपण. ओके, ओके ओके. ओके ओके, हा. हां. गरुड. हे सगळं नंबर